हॅलो एव्हरीवन. कालच्या लेक्चरमध्ये आपण कंपोजिशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन डिस्कस केलेलं आहे. म्हणजे ऍडिशन ऑफ टू सिंपल हार्मोनिक मोशन, रिझल्टंट मोशन जे आहे ते सिंपल हार्मोनिक मोशनच आहे असं आपण प्रूव्ह केलेलं आहे. त्याच्या इनिशियल फेजचं इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे. त्याचबरोबर अँप्लिट्यूडचं इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे आणि हे अँप्लिट्यूडचं इक्वेशन आपण वेगवेगळ्या फेज डिफरन्ससाठी सिम्प्लिफाय केलेलं आहे. इक्वल अँप्लिट्यूडसाठी सिम्प्लिफाय केलेलं आहे. आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण एनर्जी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे. म्हणजे त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी आहे, रिस्टोरिंग फोर्सच्या फील्डमध्ये आहे त्याच्याकडं, म्हणून त्याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी आहे. या दोन्हीची इक्वेशन आपण मांडलेली आहे. पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे आणि टोटल एनर्जीचं इक्वेशन हाफ के ए स्क्वेअर किंवा हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर असं डिराईव्ह केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही कन्क्लुजन्स आपण काढलेली आहे. आणि आज आपल्याला सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये जे काही दोन प्रकार आहेत, एक लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, दुसरा अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. यातल्या लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं एक्झाम्पल जे आहे ते मोशन ऑफ दी बॉब ऑफ दी सिंपल पेंडुलम. ते आपल्याला डिटेल डिस्कस करायचं आहे. मॅथमॅटिकली आपण प्रूव्ह करणार आहे. कमी अँप्लिट्यूड साठी या सिंपल पेंडुलमची मोशन जी आहे ती लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनच्या दोन कंडिशन आपण या ठिकाणी या सिंपल पेंडुलमच्या बाबतीमध्ये सांगणार आहे. दुसरी आहे ती अँग्युलर एसएचएम. अँग्युलर एसएचएमच्या बाबतीमध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन डिराईव्ह करणार आहे. आणि एक एक्झाम्पल आपण सांगितलं होतं, मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ती जी मोशन आहे ती अँग्युलर एसएचएम, ती आपण या आजच्या आर्टिकलमध्ये आपण प्रूव्ह करणार आहे. सिंपल पेंडुलम सांगत असताना पहिल्यांदा आयडियल सिंपल पेंडुलम आपल्याला विचारात घ्यायचं आहे. आयडियल सिंपल पेंडुलम म्हणजे काय आहे? ए सिंगल हेवी पार्टिकल किंवा सिंगल पॉइंट मास, हेवी पॉइंट मास सस्पेंडेड बाय वेटलेस इनएक्सटेन्सिबल ट्विस्टलेस स्ट्रिंग फॉर्म्स आयडियल सिंपल पेंडुलम. आयडियल सिंपल पेंडुलम म्हणजे काय आहे? एक हेवी पॉइंट मास आहे किंवा एक हेवी पार्टिकल आहे आणि त्याला आपणाला एका वेटलेस ट्विस्टलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंगच्या सहाय्यानं लटकवून ठेवायचं आहे. त्याला आपण आयडियल सिंपल पेंडुलम असं म्हणणार आहे. There is neither single heavy particle or nor weightless string in real existence. That's why ideal simple pendulum does not exist in practice. जगामध्ये कोणीही आयडियल नाही, कोणीही परफेक्ट नाही. त्यामुळं जरी आपल्याला स्ट्रिंग मिळाली, वेटलेस, ट्विस्टलेस, इनएक्सटेन्सिबल आणि सिंगल हेवी पार्टिकल मिळाला किंवा पॉइंट मास मिळालं तरी आपण याला सस्पेंड करू शकत नाही. त्यामुळं रियालिटीमध्ये असा हा आयडियल सिंपल पेंडुलम जो आहे तो अस्तित्वामध्ये नाही. मग प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम काय आहे? हेवी स्पेरिकल बॉडी, हेवी स्पेरिकल बॉडी सस्पेंडेड विथ द हेल्प ऑफ लाईट, वजनानं कमी असलेल्या स्ट्रिंगच्या साह्यानं लाईट स्ट्रिंग फॉर्म्स प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. दिस इज प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. ए हेवी स्पेरिकल बॉडी सस्पेंडेड बाय लाईट, वजनानं कमी असलेल्या दोऱ्याच्या साह्यानं लटकवला की त्याला आपण नाव देणार आहे प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. ही त्याची मेन पोझिशन आहे. याला जर आपण बाजूला ओढून सोडला तर याची जी काही मोशन आहे ती लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे. हे आपल्याला आज प्रूव्ह करायचं आहे. कशा पद्धतीने प्रूव्ह करता येणार आहे बघा.
या ठिकाणी आपण फिगर विचारात घेणार आहे. हा जो काही पेंड्युलम आहे सस्पेंडेड विथ द हेल्प ऑफ स्ट्रिंग फ्रॉम रिजिड सपोर्ट, ही त्याची मेन पोझिशन आहे. ही त्याची एक्स्ट्रीम पोझिशन आहे. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी. हा जो काही बॉब आहे त्याचं मास एम आहे. लेंथ आपण कॅपिटल एल असं विचारात घेणार आहे. त्याची लांबी जी आहे, या स्ट्रिंगची लांबी जी आहे ती कॅपिटल एल. लेंथ ऑफ स्ट्रिंग आणि हे स्पेरिकल बॉडी आहे त्याची रेडियस ऍड केल्यानंतर म्हणजे पॉइंट ऑफ सस्पेन्शन पासून या बॉबच्या सेंटर ऑफ मास पर्यंतचं अंतर म्हणजे लेंथ ऑफ पेंडुलम. पॉइंट ऑफ सस्पेन्शन पासून या बॉबच्या सेंटर पर्यंतचा किंवा सेंटर ऑफ मास पर्यंतचं अंतर म्हणजे लेंथ ऑफ पेंडुलम. यामध्ये एल इक्वल टू स्मॉल एल म्हणजे लेंथ ऑफ दी स्ट्रिंग आणि स्मॉल आर म्हणजे रेडियस ऑफ दी बॉब ऑफ दी स्पेरिकल बॉडी, आणि या दोघांची बेरीज करता येणार आहे. आपण या पेंडुलमला बाजूला डिस्प्लेस केलेला आहे आणि सोडल्यानंतर बघा हा पेंडुलम जो आहे तो मेन पोझिशनला बाजूला ओढून सोडला की याची मोशन जी आहे ती लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे. या डिस्प्लेस्ड पोझिशन मध्ये या पेंडुलम वरती दोन फोर्सेस ऍक्ट होणार आहे. एक फोर्स नेहमी त्याचं वेट जे आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असणार आहे. कुठलीही बॉडी कुठल्याही अवस्थेमध्ये असेल त्याचं वेट जे आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असणार आहे. आणि याला आपण रिझॉल्व करणार आहे. एक कंपोनंट आहे तो अशा पद्धतीनं आडव्या दिशेमध्ये येणार आहे. दुसरा कंपोनंट जो आहे तो व्हर्टिकल या स्ट्रिंगच्या लाईन मध्ये येणार आहे. आणि आपणाला या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं पॅरलोग्राम तयार करता येईल. ही त्याची ओ हा पॉइंट ऑफ सस्पेन्शन, ए मेन पोझिशन, बी आणि सी एक्स्ट्रीम पोझिशन, आणि या मार्गावरती हा पेंडुलम असणार आहे. एक आहे ते त्याचं वेट आहे एम जी व्हर्टिकली डाऊनवर्ड, ऍक्स व्हर्टिकली डाऊनवर्ड. दुसरा आहे ते या दोऱ्यामधला ताण आहे, या दोऱ्यामधला ताण आहे तो टुवर्ड्स द पॉइंट ऑफ सस्पेन्शन असणार आहे. टुवर्ड्स द पॉइंट ऑफ सस्पेन्शन असणार आहे. बघा टेन्शन इन द स्ट्रिंग टुवर्ड्स द पॉइंट ऑफ सस्पेन्शन, त्याला टी डॅश असं आपण म्हणणार आहे. हा पेंडुलम जो आहे तो आपण थीटा एवढ्या अँगल मधून डिस्प्लेस केलेला आहे. त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे ती थीटा आहे. ती अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण कमी घेणार आहे. लेस दॅन 10 डिग्री असेल तरच याचे मोशन जे आहे ती लिनियर एसएचएम आहे, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे. या डिस्प्लेस्ड पोझिशन मध्ये म्हणजे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी असेल किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी असेल, या डिस्प्लेस्ड पोझिशन मध्ये त्याच्यावरती दोन फोर्सेस ऍक्ट होतात. एक त्याचं स्वतःचं वेट जे आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड, दुसरा या दोऱ्यामधला ताण जो आहे तो टुवर्ड्स द पॉइंट ऑफ सस्पेन्शन, या ओ पॉइंट कडे हे जे काय टेन्शन आहे ते ऍक्ट होणार आहे. आणि आता हे वेट जे आहे त्याला आपल्याला रिझॉल्व करता येणार आहे. कुठलाही वेक्टर रिझॉल्व केला 2 डायमेन्शन मध्ये असेल तर एक कंपोनंट साइन फंक्शनला, दुसरा कंपोनंट कॉस फंक्शनला. हा अँगल थीटा असेल तर या ठिकाणी थीटा मिळणार आहे. ही ऍडजस्टंट साइड आहे म्हणजे एमजी कॉस थीटा मिळणार आहे. ही त्याची अपोजिट साइड आहे म्हणजे आपल्याला एमजी साइन
थीटा असा हा कंपोनंट निघणार आहे. mg is resolved into two parts, mg cos theta, mg sin theta. mg sin theta चे डायरेक्शन बघितले तर या मेन पोझिशन कडे आहे. म्हणजे या बॉबला, या पेंडुलमला तो मेन पोझिशनला आणणारा आहे, म्हणजे त्याची पोझिशन रिस्टोर करणारा आहे. म्हणजे हा फोर्स आहे तो रिस्टोरिंग फोर्स आहे. आणि डिस्प्लेसमेंट बघा या डायरेक्शन मध्ये आहे ती एक्स अशी आहे. डिस्प्लेसमेंट जे आहे ती राईट साइडला आहे ती एक्स आहे. आणि हा जो फोर्स आहे mg sin theta डायरेक्टेड टुवर्ड द मेन पोझिशन, जो या पेंडुलमला आपली अवस्था रिस्टोर करून देणारा आहे, त्याला रिस्टोरिंग फोर्स असं म्हणणार आहे. म्हणजे रिस्टोरिंग फोर्स लिहायचा असेल तर F इक्वल टू मायनस mg sin theta असं लिहितात. F इक्वल टू मायनस mg sin theta असं लिहितात. हा जो फोर्स आहे तो रिस्टोरिंग फोर्स आहे, टुवर्ड्स द मेन पोझिशन आहे आणि या डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट आहे, म्हणून मायनस mg sin theta. आपण बेसिकली कंडिशन सांगितलेली आहे, अँगल कमी असेल तरच ही लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे. कमी अँगलला आपल्याला साइन थीटा अप्रॉक्सिमेटली थीटा असं लिहिता येणार आहे. म्हणजे हे इक्वेशन आपल्याला mg थीटा असं लिहिता येईल. आणि पुन्हा बेसिक इक्वेशन अँगल इक्वल टू आर्क अपॉन रेडियस म्हणजे x बाय l असं लिहिता येईल. थीटा इक्वल टू x बाय l लिहिता येईल. F इक्वल टू मायनस mg x बाय l असं लिहिता येईल आपल्याला. मायनस mg x बाय l असं लिहिता येईल. हा m जर मी ट्रान्सफर केला F बाय l इक्वल टू मायनस g बाय l इंटू x असं लिहिता येईल. फोर्स अपॉन मास न्यूटनच्या नियमाप्रमाणे आपणाला ऍक्सलरेशन असं लिहिता येणार आहे. म्हणजे ऍक्सलरेशनचं इक्वेशन आपल्याला मिळणार आहे मायनस जी बाय l इंटू एक्स असं येणार आहे. आणि याच्यावरून आपणाला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनच्या दोन कंडिशन सांगता येणार आहेत. जी आणि l कॉन्स्टंट आहे, काढून टाकले की acceleration of the bob of the pendulum is directly proportional to displacement. पहिली महत्वाची कंडिशन. दूसरी कंडिशन, negative sign shows that the direction of acceleration is opposite to the direction of displacement. acceleration मध्ये सांगता येतात, या ठिकाणी फोर्स मध्ये सुद्धा सांगता येणार आहे. mg constant that force is directly proportional to displacement. Minus sign shows that the direction of force is opposite to the direction of displacement. म्हणजे या दोन कंडिशन्स लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनच्या आहेत. म्हणजे हा बॉब जो आहे, हा पेंडुलम जो आहे तो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे असं आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करता आलेलं आहे. फक्त कंडिशन काय आहे की ही जी काय अँप्लिट्यूड आहे ती कमी असायला पाहिजे, किंवा हा जो अँगल आहे तो लेस दॅन 10 डिग्री असायला पाहिजे. हे ऍक्सलरेशनचं इक्वेशन आपण जर a बाय एक्स असं घेतलं मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये, तर आपल्याला a बाय एक्स म्हणजे g बाय l असं लिहिता येईल. a बाय एक्स म्हणजे g बाय l असं लिहिता येईल. a बाय एक्स चा अर्थ आहे ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. पिरियडिक टाइमची वेगवेगळे इक्वेशन्स आपण डिराइव्ह केलेली आहेत. त्यातलं एक इक्वेशन आहे 2 पाय अपॉन रूट ऑफ acceleration per unit displacement. Acceleration per unit displacement म्हणजे t इक्वल टू आपला लिहिता आहे 2 पाय अपॉन रूट ऑफ a बाय x म्हणजे acceleration per unit displacement, त्याची व्हॅल्यू आहे g बाय l. म्हणजे आपल्याला t चं इक्वेशन मिळणार t इक्वल टू 2 पाय अपॉन रूट ऑफ g बाय l, किंवा याला रिराईट करता येईल आपल्याला t इक्वल टू 2 पाय रूट ऑफ l अपॉन g असं सुद्धा लिहिता येणार. t इक्वल टू 2 पाय रूट l अपॉन g असं सुद्धा लिहिता येणार आहे. जर फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन पाहिजे असेल तर आपल्याला याच्या उलट फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन लिहिता येणार 1 अपॉन t l इक्वल टू 1 अपॉन 2 पाय रूट ऑफ काय लिहिता येईल बघा, उलट करायचं g बाय l. हे त्याच्या फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन, हे पिरियडिक टाइमचं इक्वेशन आहे.
आणि या पिरियडिक टाइमच्या इक्वेशन वरून आपणाला काय सांगता येते बघा, द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड्स अपॉन इट्स मास. मास कितीही असू द्या, इमटेरियल. पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड्स अपॉन इट्स मास. मास वरती अवलंबून नाही. मग कशावरती अवलंबून आहे? या लेंथ वरती अवलंबून आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वरती अवलंबून आहे. आणि या ठिकाणी आपल्याला याला रिलेटेड या इक्वेशनवरून 4 लॉज सांगता येणार आहे. पहिला लॉ, त्याला लॉ ऑफ लेंथ असं म्हटलेलं आहे. पहिला जो काही लॉ आहे त्याला आपण लॉ ऑफ लेंथ असं म्हणणार आहे. काय सांगता येईल बघा, पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लेंथ ऑफ द पेंडुलम. हा पहिला लॉ, त्याला लॉ ऑफ लेंथ असं म्हटलेलं आहे. दूसरा लॉ ऑफ एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम is inversely proportional to square root of acceleration due to gravity. हा दुसरा लॉ. तिसरा लॉ सांगता है पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड्स अपॉन मास. m⁻0 असं लिहिता येईल आपल्याला, किंवा या ठिकाणी मास वरती अवलंबून नाही. याला लॉ ऑफ लेंथ म्हटलेला आहे, याला लॉ ऑफ एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हटलेला आहे, याला लॉ ऑफ मास असं म्हटलेलं आहे. पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड्स अपॉन मास ऑफ द बॉब ऑफ द पेंडुलम. आणि चौथा जो आहे, पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड्स अपॉन एम्प्लिट्यूड फॉर स्मॉल एम्प्लिट्यूड. पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम हा एम्प्लिट्यूड वरती अवलंबून नाही. जर एम्प्लिट्यूड कमी असेल तर असे हे 4 लॉज, याला लॉज ऑफ सिंपल पेंडुलम असं नाव दिलेलं आहे. याला लॉज ऑफ सिंपल पेंडुलम असं आपण नाव देणार आहे. आणि पुढच्या पार्टमध्ये आपल्याला एक सेकंड पेंडुलम म्हणून आहे. सेकंड पेंडुलम म्हणजे काय बघा, ए सिंपल पेंडुलम हॅव्हिंग पिरियडिक टाइम 2 सेकंद. ज्या सिंपल पेंडुलमचा पिरियडिक टाइम 2 सेकंद आहे त्याला आपण या ठिकाणी सेकंड पेंडुलम असं नाव देणार आहे. ए सिंपल पेंडुलम हॅव्हिंग पिरियडिक टाइम 2 सेकंद T इक्वल टू 2 पाय रूट ऑफ, याला कोण जी हे त्याचं इक्वेशन आहे. सेकंड पेंडुलम म्हणजे ए सिंपल पेंडुलम हॅव्हिंग पिरियडिक टाइम 2 सेकंद. एका ऑसिलेशन साठी लागणारा वेळ जर 2 सेकंद असेल तर त्याला आपण या ठिकाणी सेकंड पेंडुलम असं म्हणणार आहे. समजा मी निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटी पासून सोडला असेल तर पॉझिटिव्हला जाणार, पुन्हा निगेटिव्हला येणार, म्हणजे एक ऑसिलेशन पूर्ण होणार. आणि या एका ऑसिलेशन साठी लागणारा वेळ जर 2 सेकंद असेल तर त्याला आपण नाव देणार आहे सेकंड पेंडुलम. मग आपल्याला T इक्वल टू 2 सेकंद मिळणार आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे. 2 इक्वल टू 2 पाय रूट, याला अपॉन जी. 2 कॅन्सल होणार आहे, स्क्वेअर करणार आहे. 1 इक्वल टू पाय स्क्वेअर, याला अपॉन जी. L इक्वल टू जी बाय पाय स्क्वेअर. हे या सेकंड पेंडुलमच्या लेंथचं इक्वेशन आपल्याला लिहिता येणार आहे. लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इक्वल टू जी बाय पाय स्क्वेअर. पाय स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे, जी हा प्लॅनेट प्रमाणे बदलणारा आहे. एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ रिस्पेक्ट टू प्लॅनेट काय आहे, बदलणारा आहे. अर्थची वेगळी आहे. समजा आपण मूनचा विचार केला, मूनची वेगळी आहे. समजा आपण मार्सचा विचार केला तर मार्सची वेगळी आहे. वेगवेगळ्या प्लॅनेटची एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेगळी आहे. ज्युपिटरचा विचार केला, ज्युपिटरसाठी एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेगळी आहे. ही लेंथ जी आहे ती एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वरती अवलंबून आहे. पाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे. आपण जर पृथ्वीचा विचार केला तर जी ची व्हॅल्यू 9.81 अशी आहे आणि पाय स्क्वेअरची व्हॅल्यू सुद्धा अप्रॉक्सिमेटली 9.81 अशीच आहे. म्हणजे ही जी काय लेंथ आहे ती आपल्याला अप्रॉक्सिमेटली 1 मीटर मिळणार आहे ऑन द अर्थ सरफेस. लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम ऑन द अर्थ सरफेस इज 1 मीटर. म्हणजे काय, मी हा पेंडुलम जर 1 मीटर लांबीचा घेतला आणि त्याला जर ऑसिलेट केला तर याचा एका ऑसिलेशनचा टाइम 2 सेकंद येणार आहे. एका ऑसिलेशनचा टाइम जो आहे तो 2 सेकंद येणार आहे. असा हा सेकंड पेंडुलम, लॉज ऑफ सिंपल पेंडुलम, आयडियल सिंपल पेंडुलम आणि प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम साठी त्याच्या पिरियडिक टाइमचे इक्वेशन आपण डिराईव्ह केलेलं आहे.
त्यातलं पिरियडिक टाइमचं हे इक्वेशन आपण या अगोदर मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये या पेंडुलमच्या बाबतीमधली जी काही टर्म आहे ए बाय एक्स म्हणजे ऍक्सलरेशन पर डिस्प्लेसमेंट ती आपण सबस्टिट्यूट केलेली आहे. आणि या ठिकाणी या पिरियडिक टाइमचं इक्वेशन आपल्याला अशा पद्धतीने डिराईव्ह करता आलेलं आहे. आयडियल सिंपल पेंडुलम, प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम, लॉज ऑफ सिंपल पेंडुलम, त्याचबरोबर सेकंड्स पेंडुलम आणि या सेकंड्स पेंडुलमच्या लेंथचं इक्वेशन आपण या ठिकाणी डिराईव्ह केलेलं आहे. दुसरा पार्ट जो आहे तो आपण सिंपल हार्मोनिक मोशनसाठी दोन प्रकारच्या मोशन सांगितलेले आहेत. एक लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आणि दुसरी आहे ती अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं पेंडुलमचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. दुसरं एक्झाम्पल आहे दुसरी मोशन जे आहे ते अँग्युलर एसएचएम. त्याच्यासाठीचं एक्झाम्पल जे आहे ते हा मॅग्नेट आहे. याला जर फ्रीली सस्पेंड केला असेल या अर्थ मॅग्नेटिक फील्ड मध्ये तो नॉर्थ साऊथ डायरेक्शन मध्ये राहणार आहे. आणि याला मी थोडं जर त्याच्या मिड पोझिशन इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये रोटेट केला असेल तर हा मॅग्नेट बघा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होणार आहे. बघा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होणार आहे. दुसरं एक एक्झाम्पल आहे. समजा आपण ही डिस्क आहे आणि एका वायरच्या साह्यानं सस्पेंड केली असेल. ही डिस्क आहे एका वायरच्या साह्यानं सस्पेंड केली असेल तर याला मी काय करणार आहे ही याची इक्विलिब्रियम पोझिशन आहे. याला मी थोडं रोटेट करणार आहे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज आणि रिलीज करणार आहे. बघा या डिस्कची मोशन क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये अँटी क्लॉकवाईज, पूर्ण गोल फिरणार नाही. काही अँगल जाणार आहे क्लॉकवाईज मध्ये तर काही पुन्हा उलट येणार आहे अँटी क्लॉकवाईज. याला आपण नाव देणार आहे अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. याला आपण नाव देणार आहे अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. या अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये ज्याला हे आपण जे काय डिस्क असेल मॅग्नेट असेल याचा विचार करत असताना त्याच्यावरती जो काय रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट होणार आहे हा अँग्युलर डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. तो प्रपोर्शनल टू मायनस थीटा, तो इक्वल टू मायनस सी थीटा. सी म्हणजे आपल्याला मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये टो बाय थीटा म्हणजे टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं लिहिता येणार आहे. इट इज अ टॉर्क कॉन्स्टंट. जसं लिनियर एसएचएम मध्ये फोर्स कॉन्स्टंट आहे तसं या ठिकाणी हा अँग्युलर एसएचएम मधला टॉर्क कॉन्स्टंट आहे. सी इक्वल टू टो बाय थीटा म्हणजे टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आपल्याला दुसरं एक इक्वेशन आहे यावर आपण डिराईव्ह केलेला आहे टॉर्क इक्वल टू आय अल्फा. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. या अगोदर आपण डिस्कस केल्याप्रमाणे मोमेंट ऑफ इनर्शिया. आय अल्फा म्हणजे अँग्युलर एक्सलरेशन. अँग्युलर एक्सलरेशन इज टाइम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी. अँग्युलर वेलोसिटी टाइम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे आपल्याला अल्फा इक्वल टू डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर असं लिहिता येणार आहे. म्हणजे आय डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर इक्वल टू मायनस सी थीटा. आय ट्रान्सफर करणार आपण डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर इक्वल टू मायनस सी बाय आय थीटा. लेफ्ट साइडला घेणार आहे डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर प्लस सी अपॉन आय थीटा इक्वल टू 0. बघा या इक्वेशन मध्ये या मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्हची टर्म आलेली आहे म्हणून याला डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणणार आहे. हे अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे म्हणून याला डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एसएचएम असं नाव दिलेलं आहे. जसं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनला दोन कंडिशन एक्सलरेशन और फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट and direction of acceleration is opposite to the direction of displacement. तशाच दोन कंडिशन या अँग्युलर एसएचएम साठी आहे. एक म्हणजे टॉर्क और अँग्युलर एक्सलरेशन. टॉर्क और अँग्युलर एक्सलरेशन. इथं टॉर्क आहे इथं अँग्युलर एक्सलरेशन.
is directly proportional to angular displacement. इथं c कॉन्स्टंट आहे, cy I कॉन्स्टंट आहे. Torque is directly proportional to angular displacement, or angular acceleration is directly proportional to angular displacement. Torque is directly proportional to angular displacement, आणि त्याचबरोबर angular acceleration is directly proportional to angular displacement. Negative sign shows that the direction of torque or angular acceleration is opposite to the direction of angular displacement. या दोन अत्यंत महत्वाच्या कंडिशन्स आपणाला या अँग्युलर एसएचएम साठी सांगता आलेल्या आहेत. आणि आता यामधला सिंपल जे काय हार्मोनिक मोशन आहे, अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन जे आहे त्याचं एक्झाम्पल म्हणजे मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड कशा पद्धतीने आपल्याला ही मोशन जी आहे ती मॅग्नेटची अँग्युलर एसएचएम आहे असं आपल्याला प्रूव्ह करता येणार आहे. बघा, समजा हा मॅग्नेट आहे, या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये रोटेट होणार आहे, क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज किंवा व्हायब्रेट होणार आहे. याच्या व्हायब्रेशन ज्या आहेत त्या अँग्युलर एसएचएम म्हणून आहे. समजा या ठिकाणी साऊथ पोल असेल, वरच्या बाजूला नॉर्थ पोल येणार आहे. या दोघांमधलं जे अंतर आहे त्याला मॅग्नेटिक लेंथ असं नाव दिलेलं आहे आपण. 2L असं आहे. ही जी लेंथ आहे ती 2L अशी आहे. या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला मॅग्नेटिक इंडक्शनची डायरेक्शन आहे. याला हा मॅग्नेट जो आहे तो थीटा एवढा अँगल करणार आहे, तो रोटेट होणार आहे. यामुळं या नॉर्थ आणि साऊथ पोलवरती दोन मॅग्नेटिक फोर्सेस ऍक्ट होणार आहे. यावरचा फोर्स आहे तो या डायरेक्शन मध्ये आपल्याला मिळणार आहे, QB बार, याला QM असं सुद्धा म्हटलेलं आहे. साऊथ पोलवरचा डाऊनवर्ड असणार आहे, QM B बार. QM म्हणजे पोल स्ट्रेंथ आहे. QM म्हणजे काय आहे? पोल स्ट्रेंथ आहे. समजा हा मॅग्नेट मी अशा पद्धतीने या मॅग्नेटिक फील्ड मध्ये सस्पेंड केला असेल आणि हा जो मॅग्नेट आहे त्याला मी या मॅग्नेटिक फील्ड मध्ये सस्पेंड केलेला आहे. आणि याला समजा मी या ठिकाणी जर क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेट केला असेल, याला मी अशा पद्धतीने क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेट केला असेल थ्रू एन अँगल थीटा, तर याच्यावरती दोन फोर्सेस ऍक्ट होणार. एक आहे तो नॉर्थ पोलवरचा इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, QM B बार. QM म्हणजे पोल स्ट्रेंथ आहे. आणि साऊथ पोलवरचा फोर्स आहे तो सुद्धा QM B बार, मात्र अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ फोर्स, अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ फील्ड. फील्ड अपवर्ड आहे, फोर्स आहे तो डाउनवर्ड येणार आहे. These two equal and opposite forces forms a couple, त्यालाच आपण टॉर्क असं म्हणणार आहे. मोमेंट ऑफ कपल आहे. आणि हे कपल जे आहे, हा टॉर्क जो आहे तो या मॅग्नेटला ओरिजिनल पोझिशनला आणणार आहे, मॅग्नेटची पोझिशन रिस्टोर करणार आहे. म्हणून याला रिस्टोरिंग टॉर्क असं म्हणणार आहे. म्हणून याला आपण रिस्टोरिंग टॉर्क असं नाव देणार आहे. या मॅग्नेटवरती जो काय टॉर्क ऍक्ट होतो त्याचे एक इक्वेशन आपण या अगोदर डिराईव्ह केलेलं आहे. त्याचं इक्वेशन आहे बघा, टो इक्वल टू म्यू. समजा आपण या ठिकाणी हे जोडलं असेल, हा पॉइंट आहे तो आपणाला M असा घेत आहे किंवा O असा घेत आहे. काय होणार आहे बघा की हा जो काही टॉर्क आहे तो रिस्टोरिंग टॉर्क आहे आणि त्याचं इक्वेशन आहे म्यू B साइन थीटा. म्यू
बी साइन थीटा. हा रिस्टोरिंग टॉर्क आहे या अँगलच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे, त्यामुळे टो इक्वल टू मायनस म्यू बी साइन थीटा असं लिहित आहे. टो इक्वल टू कमी अँगलला साइन थीटा अप्रॉक्सिमेटली थीटा असं लिहित आहे, म्हणून याला मायनस म्यू बी थीटा असं लिहिता येणार आहे. टॉर्कचं दुसरं एक इक्वेशन आहे, टो इक्वल टू आय अल्फा. आपल्याला माहिती आहे अल्फा इक्वल टू डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर असं आहे. अल्फा इक्वल टू डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर आहे. हे आपण इक्वेट करणार आहे. आय डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर इक्वल टू मायनस म्यू बी थीटा, आणि याला डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर इक्वल टू मायनस म्यू बी थीटा अपॉन या ठिकाणी आय असं लिहित आहे. डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर इक्वल टू मायनस म्यू बी बाय आय इंटू थीटा, आणि याच्यावरून आपल्याला अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशनच्या दोन कंडिशन सांगता येणार आहेत. एक, अँग्युलर एक्सलरेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट, कारण म्यू म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट, पोलर स्ट्रेंथ इंटू मॅग्नेटिक लेंथ आहे. हा कॉन्स्टंट आहे, बी कॉन्स्टंट आहे, आय कॉन्स्टंट आहे. सगळे कॉन्स्टंट काढून टाकले की अँग्युलर एक्सलरेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि मायनस साइन काय इंडिकेट करणार, डायरेक्शन ऑफ अँग्युलर एक्सलरेशन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अशा या दोन कंडिशन या मॅग्नेटसाठी आपण काढलेल्या आहेत. म्हणजे हा मॅग्नेट अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे असं आपल्याला सांगता येणार आहे. त्याच्या पिरियडिक टाइमचं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. याला आपण अल्फा असं म्हटलेलं आहे. मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये हा थीटा जर लेफ्ट साइडला घेतला तर अल्फा बाय थीटा इक्वल टू म्यू बी बाय आय असं लिहिलं आहे. अल्फा अपॉन थीटाचं मिनिंग येणार आहे अँग्युलर एक्सलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट इक्वल टू म्यू बी बाय आय. आणि आपल्याकडे पिरियडिक टाइमचं इक्वेशन आहे. आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनला डिराइव्ह केलेला आहे. बाय अनालॉजी आपण अँग्युलर एसएचएम ला लिहिणार आहे. काय लिहिणार बघा, लिनियर एसएचएम ला इक्वेशन आहे एक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. अँग्युलर एसएचएम ला लिहायचं असेल तर अँग्युलर एक्सलरेशन पर युनिट angular displacement. बाय अनालॉजी आपण लिनियर एसएचएम मधलं जे काही इक्वेशन आहे पिरियडिक टाइमचं ते आपण या ठिकाणी अँग्युलर एसएचएम ला लिहिणार आहे. आणि आता आपल्याला इक्वेशन रिराईट करता येईल बघा. टी इक्वल टू 2 पाय अपॉन रूट ऑफ काय येणार म्यू बी बाय आय असं लिहित आहे, किंवा टी इक्वल टू 2 पाय रूट ऑफ आय अपॉन म्यू बी असं लिहित आहे. Period of magnet is directly proportional to square root of moment of inertia, inversely proportional to square root of magnetic moment, inversely proportional to square root of applied magnetic field असं आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. आणि फ्रिक्वेन्सी पाहिजे असेल तर n इक्वल टू 1/2 पाय रूट ऑफ काय लिहितात बघा म्यू बी बाय आय असं लिहितात. म्यू बी बाय आय असं लिहिता येणार आहे. असं हे पिरियडिक टाइमचं इक्वेशन, फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन. आणि आता समजा काही वेळेला मॅग्नेट या मॅग्नेटिक फील्ड मध्ये व्हायब्रेट करत असताना दोन मॅग्नेट एकत्र ठेवले असतील अशा पद्धतीने असतील. समजा साऊथ पोल, दुसऱ्याचा पण साऊथ पोल, लाईक पोल टुगेदर याचा मॅग्नेटिक मोमेंट म्यू1, याचा असेल म्यू2. मॅग्नेटिक मोमेंटचे डायरेक्शन जे आहे ते साऊथ पोल टू नॉर्थ पोल आहे. दोन वेक्टर एका डायरेक्शन मध्ये. रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट आपल्याला म्यू1 प्लस म्यू2 असा मिळणार आहे. म्यू1 प्लस म्यू2 असा मिळणार आहे. समजा हा एक मॅग्नेट आहे साऊथ पोल टू नॉर्थ पोल आहे आणि दुसरा मॅग्नेट अशा पद्धतीने एकत्र ठेवलेला आहे तो
उलट अनलाईक पोल्स टुगेदर, म्हणजे याचा मॅग्नेटिक मोमेंट राईट साइडला, याचा लेफ्ट साइडला, म्हणजे रिझल्ट येणार आहे तो μ1 मायनस μ2. जर दोन मॅग्नेट एकत्रित ठेवले असतील, लाईक पोल एकत्र असतील तर मॅग्नेटिक मोमेंट ऍड होणार, अनलाईक पोल एकत्र असतील तर मॅग्नेटिक मोमेंट काय होणार आहे, सबट्रॅक्ट होणार आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. त्याच्यावरती काही न्यूमरिकल सुद्धा आहेत, त्याच्यासाठी हे उपयोगी पडणार आहे आपल्याला. आजच्या या लेक्चरमध्ये आपण सिंपल हार्मोनिक मोशन, त्याचे दोन प्रकार, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आणि अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं एक्झाम्पल जे आहे ते पेंडुलमचं एक्झाम्पल, सिंपल पेंडुलमचं एक्झाम्पल, ते आपण मॅथमॅटिकली प्रूव्ह केलेलं आहे. त्याचे मोशन कशा पद्धतीनं सिंपल हार्मोनिक, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे, त्याच्या कंडिशन, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनच्या कंडिशन आपण या ठिकाणी काढलेल्या आहे मॅथमॅटिकली. दुसरा अँग्युलर एसएचएम. अँग्युलर एसएचएम मधलं बार मॅग्नेटचं एक्झाम्पल आहे. या बार मॅग्नेटसाठी आपण दोन कंडिशन्स डिराईव्ह केल्या आणि त्या अँग्युलर एसएचएमच्या आहेत. यावरून हा बार मॅग्नेट अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे. त्याच्या पिरियडिक टाइमचं इक्वेशन डिराईव्ह करता आलेलं आहे. फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन याच्या उलट लिहिता येणार आहे. आणि आता आपल्याला नेक्स्ट पार्ट मध्ये डॅम्प्ड ऑसिलेशन्स पार्ट डिस्कस करायचा. बघा, डॅम्प्ड ऑसिलेशन्स हा पार्ट आपल्याला पुढे डिस्कस करायचा आहे.